ओम शन शनेश्वराय नमः. ओम हनुमते नमः. ओम नमः शिवाय. नमस्कार मैत्रिणींनो, बघा यंदा 16 मे 2026 रोजी शनी जयंती, शनी अमावस्या आलेली आहे. 13 वर्षांनी असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. तसं तर वैशाख अमावस्येला शनी जयंती असते, पण ही तिथी शनिवारी आल्याने शनी अमावस्येला आलेली आहे. त्यामुळे ही तिथी अत्यंत प्रभावी आणि भाग्यशाली ठरणार आहे. आणि हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून खास योग जुळून आलेला आहे आणि याचा लाभ तर आपल्यासारख्या भक्तांनी घ्यायला हवा. या व्यतिरिक्त कोणकोणते सोपे उपाय शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी करता येतात, त्याचबरोबर शनी महाराज प्रसन्न झाले तर कधी न संपणारा पैसा सुद्धा देतात, पण तो कधी मिळतो याबद्दल जाणून घ्यायचं. मग शनी जन्म उत्सव, शनी अमावस्या, काय करावे काय करू नये, भाग्योदय करणारे हे 5 उपाय, तसेच कोणत्या राशीला शनीची 7.5 आहे आणि त्या 7.5तून बाहेर पडण्यासाठी कुठले उपाय केले जाऊ शकतात, हे नक्की आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप न करता आपल्या पूर्ण पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शन शनेश्वराय नमः नक्की टाईप करा. बघा, शनी जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून शरीराची मनाची नकारात्मकता दूर करून शनी मंदिरात जाऊन शनिदेवाच्या मूर्तीला मोहरीचे तेल अर्पण करावं. अर्पण करताना शनिदेवांच्या डोळ्यात न पाहता चरणाकडे पाहून प्रार्थना करावी. संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाला मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. झाडाला 7 प्रदक्षिणा घालताना शनिदेवांच्या मंत्राचा जप करावा. या दिवशी दानाला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे, म्हणून तुम्हाला जसं शक्य असेल तसं या दिवशी गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान नक्की करा. अन्नदानामध्ये काळे उडीद, काळे तीळ किंवा खिचडी दान करावी. त्याचबरोबर तुम्ही काही वस्तूंचं दान सुद्धा करू शकता, जसं की काळे कपडे असतील, लोखंडी भांडी, या गोष्टी दान करणे अत्यंत शुभ मानले जातं. शनिदेवांची सेवा करायची असेल, शनिदेवांना प्रसन्न करायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे इतर पशुपक्ष्यांची सुद्धा सेवा करणे. या गोष्टीसाठी देवांना प्रसन्न करणाऱ्या आहेत. काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गाईला तेल लावलेली भाकरी खाऊ घातल्याने सुद्धा शनी जयंतीला, शनी अमावस्येला महत्त्वाचे सांगितले आहे. आपण इतर वेळेला कुठल्याही गाईला चपाती किंवा गाईला खायला घालतो, परंतु शनी अमावस्येला, शनी जयंतीला आपल्याला काळ्या गाईला चपाती खायला घालायची आहे. आता मानसिक शांती हवी असेल तर शनी जयंतीला ओम शांती, ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप नक्की करावा. शनी स्तोत्राचं पठण करावं किंवा कमीत कमी ते ऐकावं. या पद्धतीने तुम्ही शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनी जयंतीला उपाय करू शकता. पण त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टी आवर्जून टाळाव्यात. या दिवशी मीठ, लोखंड, मोहरीचे तेल विकत घेऊ नये. तुम्हाला जर दान करायचं असेल तर त्यासाठी ते आधीच विकत घेऊन ठेवा. तर शनी जयंती दिवशी आणि शनी अमावस्येच्या दिवशी या वस्तू आवर्जून टाळाव्यात. दुसऱ्या दिवशी आपण आणलं तरीही चालेल. कोणाशीही खोटं बोलू नये, कोणत्याही गरिबाचा अपमान करू नये. खरं तर या गोष्टी इतर वेळीही करू नयेत, पण खास करून शनी जयंतीला या गोष्टीचं भान ठेवावं. शनिदेव कर्मफळदाता आहेत, न्यायाची देवता आहेत, त्यामुळे तुमच्या कर्मानुसार फळ देत असतात. शनी जयंतीच्या दिवशी, शनी अमावस्येच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या गोरगरीब, अनाथ, असहाय्य, अपंग व्यक्तीचा अपमान तुमच्याकडून होणार नाही याची काळजी घ्या. त्याचबरोबर जे वृद्धांना छळतात, त्यांचा द्वेष करतात, समाजातल्या ज्येष्ठ व्यक्ती असतात किंवा ज्या असहाय्य असतात, अपंग असतात, अशा व्यक्तींचा द्वेष करणाऱ्या किंवा त्यांना छळणाऱ्या व्यक्तींना शनिदेव कधीही क्षमा करत नाही. निस्वार्थ भावनेने केलेली सेवा शनिदेवांना आवडते. माणसांच्या काही सवयी शनिदेवांचा राग ओढावून घेणाऱ्या असतात. कोणत्या सवयी? तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा अपमान करत असाल, त्यांची सेवा न करता त्यांचा छळ करत असाल, त्याचबरोबर कोणताही दानधर्म करत नसाल, आयुष्यात कधीही पत्नीला मारत असाल, इतरांना सतत दुखावत असाल, कोणालाही फसवत असाल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यसनांवर पैसे उधळत असाल तर शनिदेवांची नाराजी तुमच्यावर होणार, यात कुठली शंका नाही. मग काय करायचं? जेवढं होईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा. आई वडिलांना सांभाळायचं, वृद्धांचा आदर करायचा, पत्नी मुलांवर प्रेम करावं, आपल्या ऐपतीप्रमाणे स्त्रियांना उचित मान द्यावा, लोकांना अडीअडचणीत मदत करणे शक्य असेल तर करावी. मदत करणे शक्य नसेल तर कमीत कमी इतरांना छळू नये, दुसऱ्याच्या अनितीचा वापर करू नये. त्याचबरोबर
मुक्या प्राण्यांची देखील सेवा करणं. आपल्याला शक्य असेल तर ती सुद्धा करावी. या गोष्टींनी शनिदेव प्रसन्न होतात. तुम्ही शनी मंदिरात जाऊन शनिदेवांना तेल अर्पण करू नाही केलं तरीही चालेल, पण तुमच्या वागण्यातल्या या सुधारणा मात्र तुमच्या आयुष्यात शनिदेवांचे सकारात्मक परिणाम नक्कीच घेऊन येतात. ज्या व्यक्तीला शनीची 7.5 आहे, शनीची ढैया आहे, त्यांनी तर आपल्या वागण्याकडे नक्कीच लक्ष द्यावं. आपलं वागणं उत्तम, पण आपल्या वागण्यात स्वार्थ नाही येणार याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर आपला अहंकार होत नाही यांना आपण आपल्या आयुष्यामध्ये नीतिमत्तेला धरून चालत आहोत या गोष्टीचं भान तर ठेवायलाच हवं. ज्याने 7.5 आहे ते शनी जयंतीच्या दिवशी पाण्याने भरलेला काळा माठ सुद्धा दान करू शकतात. आता सध्या खूप उन्हाळ्याचे दिवस आहेत. या दिवसात तुम्ही जर माठ दान केला किंवा जिथे कुठे जास्त लोकसंख्या आहे तिथे जर तुम्ही माठ भरून ठेवला तर त्यातील पाणी बरेच जण पितील आणि त्याचे पुण्य कुठेतरी तुम्हाला 1000 पटीने प्राप्त होईल आणि शनिदेव सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतील. तसेच पशुपक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी सुद्धा तुम्ही पाण्याची सोय करू शकता. यामुळे सुद्धा शनिदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होतील आणि तुमची 7.5 मानसिक त्रास समस्या दूर होतील. बघा, ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीला शनीची ढैया 7.5 अडीचकी आहे आणि आर्थिक संकटाने त्रस्त झाले असलेले लोकांचे नशीब या एका उपायाने बदलू शकता आणि तुमच्या भाग्योदय होऊ शकतो. जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील, काम होता अडकत असेल, पैसा टिकत नसेल, आरोग्याच्या समस्या वाढत असतील किंवा तुमची 7.5च्या प्रभावाखाली असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि यामध्ये तुम्हाला खास एक साधा उपाय करायचा आहे जो शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. या दिवशी शनी जयंती आहे आणि असाच हा दुर्मिळ योग तयार होतो आणि या दिवशी 2 मोठे योग एकत्र येत आहेत. शनिदेवांचा जन्म झाला होता आणि यावेळी ही अमावस्या शनिवारी आली आहे, म्हणूनच या दिवशीचं महत्त्व अधिक पटीने वाढले. असं मानलं जाते की या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, मंत्र, जप आणि दान याचं फळ खूप लवकर मिळतं. आता आपण ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीचा शुभ मुहूर्त काय आहे ते बघूया. अमावस्या तिथी सुरू होईल 16 मे रोजी पहाटे 5:11 आणि ही तिथी समाप्त होईल 17 मे रोजी रात्री 1:30 म्हणजे पूर्ण शनिवार आणि शनिदेवाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ दिवस असणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या राशीवर सध्या शनीचा प्रभाव आहे? तर सध्या सिंह धनु राशीवर शनीची ढैया सुरू आहे आणि मेष, कुंभ आणि मीन राशीवर 7.5चा प्रभाव आहे. जर तुमची रास यापैकी असेल तर तुम्ही काही विशेष उपाय करायला पाहिजे. जसे सिंह आणि धनु राशीच्या लोकांना मानसिक तणाव, पैशाची अडचण किंवा घरातील अशांतता जाणवत असेल तर 16 मे रोजी हा उपाय नक्की करा. उपाय काय आहे तर एका स्टीलच्या वाटीत मोहरीचे तेल घ्या. त्या तेलात स्वतःचा चेहरा पहा आणि ते तेल शनी मंदिरात दान करा किंवा तुम्हाला शनी मंदिरात जाणं शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या. याला छायादान करणे असे म्हणतात. हा उपाय शनी जयंती दिवशी आणि शनी अमावस्येच्या दिवशी केल्याने अत्यंत प्रभावी ठरणार आहे. हा उपाय तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा आणि संकट दूर करण्यासाठी अत्यंत प्रभाव मानला जातो. हा उपाय सिंह धनु राशीने केला तरी अतिउत्तम आणि इतर लोकांनी केला तर अतिउत्तम मानला आहे. तर इतर लोकांनी सुद्धा हा उपाय आवर्जून करायचा आहे. आपली छाया दान केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊन घरामध्ये मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. दुसरा उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दशरथकृत शनी स्तोत्र नक्की वाचा. असं म्हणतात की राजा दशरथाच्या या स्तोत्रामुळे स्वतः शनिदेव प्रसन्न झाले होते. हा स्तोत्र तुम्हाला नक्की यूट्यूबवरती मिळून जाईल. तुम्ही यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर हा मंत्र स्तोत्र तुम्हाला मिळून जाईल, तर तुम्ही नक्की तो ऐकावा किंवा वाचावा. हा योग पुन्हा नाही, त्यामुळे आवर्जून छोटे छोटे उपाय करून अनुभव घ्या. त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे काळे तीळ, काळे उडीद, काळी छत्री किंवा चप्पल किंवा काळ्या रंगाची कोणतीही वस्तू दान करावे. शनी अमावस्येच्या दिवशी हे दान करणे सर्वात मोठे शस्त्र मानले गेले आहे. आता मैत्रिणी, यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता ज्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल आणि शनी दोषाचे त्रास सुद्धा कमी होऊ लागतात. जर तुम्हाला खूप मानसिक तणाव जाणवत असेल तर संध्याकाळी शमीच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनिदेवांना शमीचे झाड अत्यंत प्रिय आहे. मनापासून प्रार्थना केली तर लगेच मानसिक शांतता मिळू शकते, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. तुम्ही सुद्धा हा उपाय अनुभव घ्या आणि शेअर करायला विसरू नका. आता काही राशीसाठी, जसं की कुंभ राशीच्या लोकांना शनिदेवाचा प्रभाव सुरू आहे. त्यामुळे कामात विलंब होतो, मानसिक तणाव जाणवतो, निर्णय घेण्यात गोंधळ होतो. या समस्या तुम्हाला सतत जाणवत असतील तर या दिवशी तुम्ही ओम नीलांजनाय
समास भसम रविपुत्रम यमागर्जम छाया मार्तंड संभूतम नमत नमामी शनेश्वराय या महामंत्राच्या 11 वेळा जप करावा किंवा शनी वज्रपंच स्तोत्र पठण करा किंवा त्याचबरोबर दान करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही मी वरती सांगितल्याप्रमाणे काळे उडीद लोखंडी वस्तू दान करू शकता. त्यानंतर मीन राशीला सुद्धा 7.5 चालू आहे. तर मीन राशीला शनिकारक नसून गुरुबळ मजबूत असावा लागतो. तर शनी आणि गुरु हे शत्रुत्व नाही तर एकत्र आहे. तर तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे तुमचा गुरुबळ मजबूत करण्यासाठी तुम्हाला उपाय करावे लागते. तर त्यांना खर्च वाटणं, आरोग्याच्या तक्रारी, मन अस्वस्थ राहणं, मानसिक तणाव जाणवत असेल, यासारखे त्रास जाणवतात असे होत असेल तर शमी वृक्षाची पूजा तुम्ही आवर्जून करा. शनी जन्मोत्सवच्या दिवशी तुम्ही शमी वृक्षाची पूजा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल. शमीच्या वृक्षाला तिळाच्या तेलाचा दिवा लावून आपण या झाडाला 7 प्रदक्षिणा आवर्जून घालाव्यात आणि त्यामुळे 7.5चे परिणाम तुमच्यावर कमी दिसू लागतील. आता तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर तुम्ही वृद्ध व्यक्तीला, लहान मुलांना पिवळ्या वस्तू सोडून पांढऱ्या वस्तू दान करावेत. जसे की खोबऱ्याची वडी, भात या वस्तू वृद्ध व्यक्तीला अन्नदान म्हणून दान कराव्यात किंवा वृद्धाश्रम असेल तर तिथे तुम्ही अन्नदान करू शकता. कारण जर तुमचा गुरुग्रह मजबूत असेल, शनिदेव ही प्रसन्न होतील तर गुरुग्रह आणि शनिग्रह समतोल होतील आणि तुमच्या 7.5 दूर होईल. त्यानंतर मेष राशीला सुद्धा सध्या शनीची 7.5 चालू आहे. तर तुमची मानसिकता तणाव कमी करण्यासाठी 7.5 कमी करण्यासाठी शनी जन्मोत्सव दिवशी, शनी अमावस्येच्या दिवशी मारुतीरायाचं बजरंग बाण या स्तोत्राचे पठण करावं किंवा मारुतीरायाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून आणि शेंदूर अर्पण करावं. यामुळे तुमच्यावर 7.5चे परिणाम कमी जाणवतील. तर अशा प्रकारे शनीच्या 7.5साठी आपण हे साधे सोपे उपाय करून पहा आणि तुमचे अनुभव नक्की शेअर करायला विसरू नका. आता 13 वर्षांनी असा शुभ संयोग जुळून आला आहे. म्हणून शनी अमावस्येच्या दिवशी, शनी जयंतीच्या दिवशी असे कोणते उपाय करावे यामुळे आपले भाग्योदय होईल? तर ऊर्जा वाढवण्यासाठी या 5 प्रभावी उपायापैकी कोणताही एक उपाय शनी अमावस्येच्या दिवशी करून पाहू शकता, ज्यामुळे तुमचे भाग्योदय होण्यास मदत मिळेल. तर या 5 उपायापैकी पहिला उपाय आहे 1. पिंपळाची पूजा. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पिंपळाच्या झाडाखाली शनी महाराजांचा वास असतो. तर तो 6 वाजेपर्यंत असतो, जास्तीत जास्त सकाळी 6:30 पर्यंत असतो. 1 तांब्या घ्यावा, त्यामध्ये थोडेसे दूध घेऊन चिमूटभर साखर मिसळून पिंपळाच्या झाडाला शनी अमावस्येच्या दिवशी दूध आणि पाणी अर्पण करावं. तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे पितृदोष आणि शनिदोष दोन्ही कमी होतात, ज्यामुळे भाग्योदय होण्यास मदत मिळते. हेही जमलं नाही तर तुम्ही शनी मंदिरात जाऊन शनिदेवांना मोहरीचं तेल अर्पण करू शकता. जेवढे शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होईल. याचबरोबर शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करू शकता. शनिदेव मारुतीरायांचा भक्तांना त्रास देत नाहीत असं म्हणतात. म्हणून या दिवशी 11 वेळा हनुमान चालिसाचं पठण आवर्जून करावे किंवा ओम शं शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा आवर्जून जप करावा. यापैकी फक्त तुम्ही एक कोणताही उपाय केला तरीही चालेल. दान आवर्जून करावे. आधी सांगितलेला हा उपाय 7.5 आणि भाग्योदयासाठी रामबाण मानला जातो. यातले कुठलेही उपाय करायला तुम्हाला जमत नसेल तर जास्तीत जास्त दिवसभर शनी मंत्राचा जप ओम शं शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. यांनी सुद्धा तुम्हाला शनिदेव प्रसन्न होतील. तसेच मैत्रिणींनो, यातील तुम्हाला जे मी वरती राशीसाठी उपाय सांगितले आहे तर ते फक्त राशीवाल्यांनीच करावं असं काही नाही. तर तुम्ही इतर लोकांच्या राशीने सुद्धा ते उपाय आवर्जून करू शकता. एवढेच की त्या राशींना सध्या शनीची 7.5 आणि ढय्या आणि अडीचकी असल्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त हे उपाय करण्याचा प्रयत्न करा. पण इतर राशीच्या लोकांनी ते उपाय केल्याने तुम्हाला शनिदेव प्रसन्न होतील. तर मैत्रिणींनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम शं शनेश्वराय नमः नक्की टाईप करा आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे त्यांनाही ही माहिती पोहोचेल, त्यांच्याही समस्या दूर होतील. म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्या राशीलाही सुद्धा काही त्रास असेल तर तो दूर होण्यासाठी हा व्हिडिओ त्यांना माहितीपूर्ण वाटेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये शनी महाराज टाईप करा. धन्यवाद.